आदमी पार्टीचा विजय असो। आम आदमी पार्टीचा विजय असो। आज आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं अधीक्षक अभियंता वीज वितरण महामंडळ याच्याकडे आलो होतो। विषय असा आहे की सरकार जनतेच्या विरोध असतानाही स्मार्ट मीटर बसवण्याचा गाठ घातला आहे। त्याच्यामुळं जे शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार आहे आणि तो शेवटी जनतेच्या खिशातूनच वसूल केला जाणार आहे। स्मार्ट मीटर हे कोणीही मागणी केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं काहीही वीज चोरी वगैरे टाळली जाऊ शकत नाही आहे। जनरली वीज चोरी ही जी आहे ते 20 किलोवॅटच्या वरच्या ग्राहकांकडून केली जाते। सर्वसामान्य ग्राहक जो 20 किलोवॅटच्या आतील आहे त्याच्याकडून ही वीज चोरी टाळली होत नाही आहे सहसा। तरी परंतु त्यांच्या माथी हे स्मार्ट मीटर बसवून त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे वसूल करण्याचं शासनाचं धोरण हे जनतेला आणखीन खर्चामध्ये घालणार आहे। वारंवार आपण पाहतो आहे की हे जे सरकार आहे अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींना मदत करण्यासाठी वारंवार नवीन काहीतरी योजना आणून काहीतरी त्याच्यामधून गैरकारभार करून जनतेच्या खिशाला चाप बसतो आहे नेहमी। तर त्यासाठी आज आम्ही याचा विरोध करण्यासाठी आम्ही इथं कार्यालयात आलो आहे। विषय म्हणजे जे 12,000ला मीटर शासन देऊ करतं आहे त्याची मूळ रक्कम जी आहे ती 6,000 आहे त्याची किंमत, आणि हे अतिरिक्त पैसे शेवटी जनतेकडून वसूल केले जाणार आहेत। ही गोष्ट फार जनतेच्या हिताची नाही आहे। त्यामुळं आम्ही या गोष्टीचा विरोध करतो आहे आणि आम्ही जनतेलाही आवाहन करतो आहे या माध्यमातून की आपण आम्ही याच्या माध्यमातून आम्ही एक नमुना अर्ज आम्ही उपलब्ध करून देऊ जनतेला। त्याच्यामधून तो विरोध जो आहे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी जनतेनं विरोध करावा आणि तो लेखी स्वरूपात वितरण महामंडळाला अर्ज देऊन त्याची पोचपावती घ्यावी। धन्यवाद। ही जर शासनाने तशा प्रकारचं धोरण अवलंबलं तर आम आदमी पार्टीच्या माध्यमातून खळखट्ट्याक प्रत्येक मीटर हे त्याच ठिकाणी फोडलं जाईल अशा प्रकारचा आम्ही इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने दिला जात आहे। महाराष्ट्र राज्य MSEBीचं जो कार्यालय आहे विद्युत मंडळ हे पूर्वीपासून समाजाचं शोषण करीत आलेलं आहे। आणि पहिले अगोदर 100 रुपयाला मीटर होतं, 100 रुपयाचं मीटर ह्यांनी पुन्हा 200ला केलं, 200चं 400ला केलं। पण त्यावेळेस बी मीटर उपलब्ध करून देत नव्हते ग्राहकाला। जो ग्राहक लाईट घेण्यासाठी पहिले मीटरची डिमांड करायची, डिमांड करून पैसे भरायचे आणि पैसे भरूनसुद्धा मीटर त्या MSEB देत नव्हती। पुन्हा बाहेरच्या मार्केटमधून तो मीटर आपल्याला विकत घ्यावा लागत होतं। पुन्हा वायरिंग आपल्याला बाहेरून आणायला होती, पूर्ण सामान त्याचं रॉ मटेरियल आपण बाहेरून विकत आणून पुन्हा आपण त्याला कनेक्शन घेत होतो आणि कनेक्शन घ्यायला पुन्हा लाईनमॅन पैसे घेतात। अशी पूर्वीपासूनच जी परंपरा चाललेली आहे ग्राहकाला लुटण्याची, ही परंपरा बंद झाली पाहिजे। कुठलाही नवीन मुद्दा काढून नवीन मटेरियल काढून जनतेची दिशाभूल झाली नाही पाहिजे, जनतेला लुटलं नाही पाहिजे। आजपर्यंत जनता जितके बी सरकार आले एकाही सरकारनं न्यायनीतीचं काम केलेलं नाही, जनतेच्या हिताचं काम केलेलं नाही। म्हणून जनतेच्या हिताचं लढण्यासाठी यापूर्वी जनता दलानं फार लढा दिला होता। त्याच्यानंतर आज आम आदमी पार्टी केजरीवाल साहेबांचे सरकार जे आहे हेच फक्त जनतेच्या हिताचे प्रश्न घेऊन लढा देते आहे।